होती, जिल्हा परिषदेच्या गेटच्या आत जायचं कारण काय होतं? जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक होती ना, काय कारण होतं त्यांचं आत जायचं? अधिकाऱ्यांना दमबाजी करायची. आजपर्यंत जिल्हा परिषदेत कधी बैठक लागली नाही, काल कशी बैठक लागली? आणि हे सगळं करत असताना आपण ज्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल आहेत त्यांना हाताला धरून तुम्ही कसं काय नेता? आणि आपण काल एवढं सगळं सांगत होतो की खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला. माझा सवाल आहे, काल तुम्ही गुन्हा कुणी दाखल केलाय म्हणून का नाही सांगितलं? सगळं सांगितलं, गुन्हा दाखल केला. गुन्हा कुणी दाखल केला? गुन्हा दाखल केला जो सदस्य, ज्या सदस्याच्या वडिलांना त्यांनी गेल्या 45 दिवसापासून डांबून ठेवलं, तो राष्ट्रवादीचा सदस्य आहे. ज्यांनी गुन्हा दाखल केला तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. आता नव्यानंच पक्षात घेतलाय त्यांनी, आणि तो त्यांच्यासोबत त्यांनी गुन्हा दाखल केलाय. इथं भारतीय जनता पक्षाचा संबंध आला कुठं? का तुम्ही भारतीय जनता पक्षावर आरोप करताय? संबंध आला कुठं? तो तुमचा पक्षांतर्गत विषय आहे, पक्षामध्ये तुमचा चाललाय. आणि वडिलांचं अपहरण झालं, मुलगा सांगतोय आम्ही थोडं सांगितलं त्याचं अपहरण झालं म्हणून. तेव्हा काल 3 वेळा दोन्ही मंत्री ठासून सांगत होतो लोकशाहीचा खून केला, खोटे गुन्हे दाखल केले, खोटं हे केलं, खोटं ते केलं. कुणी केलं? तेव्हा पहिला विषय आहे की त्यांना माझा दोघांनाही माझा सवाल आहे, तुम्ही कालपासून जे प्रेस घेताय, तुम्ही गुन्हा कुणी दाखल केला हे का नाही सांगितलं? का नाही सांगितलं? आणि एवढी लोकशाहीची पूजा करता तुम्ही, तर मग तुमच्या सदस्यांवर विश्वास नव्हता 45 दिवसापासून का डांबून ठेवले ते? कशासाठी डांबून ठेवले ते? अरे त्याला गाडीत उतरताना सोडून हाताला धरून जात आहे, त्यांच्यावर दबाव नव्हता का? प्रेशर नव्हतं का? ही लोकशाही आहे का? मतदानाला माणूस जेव्हा जातो तेव्हा मतदान केंद्रापासून किती लांब थांबायचं असते? कुठं होतं 100 मीटर? कुठं होती लोकशाही? अख्ख्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.